नमस्कार, आपण पाहत आहात दिव्य महाराष्ट्र डिजिटल। वडीगोद्री येथे मराठा बांधव व ओबीसी बांधव यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झाला होता त्याविषयी लक्ष्मण हाके, नवनाथाबा वाघमारे व मराठा भगिनी यांनी याविषयी काय प्रतिक्रिया दिली पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहता दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनल। आता सध्या आपण आहोत वडीगोद्री या ठिकाणी। आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले असताना वडीगोद्रीच्याच चौकामध्ये आणि ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके व प्राध्यापक वाघमारे साहेब हे या ठिकाणी बसले होते। तर काल या ठिकाणी काही मराठा बांधव आंतरवालीला जात असताना घोषणा देत होत्या। त्या ठिकाणी मग ओबीसी जो बांधव आहेत यांच्यामध्ये आणि मराठा बांधवमध्ये संघर्ष निर्माण झाला होता। काही काळामध्ये काल या ठिकाणी वडीगोद्री मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता, काही वादावादीचे प्रकरण घडले होते। पण आज वडीगोद्री या ठिकाणी पोलिसांनी चांगला बंदोबस्त लावलेला आहे, त्यामुळे आज मराठा आणि ओबीसीमध्ये कोणत्या प्रकारचा आज वादावादी होत नाही आणि वातावरण आज पूर्णपणे शांत आहे। तुम्ही बघू शकता पोलिसांनी खूप मोठा असा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। प्रकरण चांगल्यापैकी पोलिसांनी या ठिकाणी हाताळलेलं आहे आणि आता लॉ अँड ऑर्डरचा कोणता प्रश्न या ठिकाणी निर्माण होत नाही। आणि आंतरवालीला जे मराठा बांधव जात आहे त्यांच्यासाठी पोलिसांनी पर्यायी अवस्था म्हणून बाजूला एक रस्ता काढून दिलेला आहे। त्याच्यामुळं काही काळापुरतं काय होईना आज मराठा आणि ओबीसीमध्ये तणावपूर्ण वातावरण हे शांत झालेलं आहे। या ठिकाणी आता हाके पाटील आणि वाघमारे साहेब इथं बसलेले आहेत, त्यामुळं आज वडीगोद्रीमध्ये शांतता वातावरण आहे। यासाठी आज कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चांगलं दक्षता घेतलेली आहे। त्याच्यामुळं वातावरण काही काळासाठी अशांत आहे। आपण बघू शकता पोलिसांचा खूप मोठा ताफा या ठिकाणी जमा झालेला आहे। प्रत्येक ठिकाणी इथं सर्व्हिस रोड असतील हे सुद्धा बंद केलेलं आहे। या ठिकाणी फक्त पत्रकारांना किंवा काही समाजसेवक मंत्री यांनाच जाण्यासाठी एंट्री आहे, जनसामान्यांसाठी त्यांनी सगळं बंद केलेलं आहे। त्याच्यामुळे वातावरण या ठिकाणी चांगलं आहे। आपण पाहत आहात दिव्य महाराष्ट्रासाठी वडीगोद्री जालना। माझं सुनीता चंद्रसेन मोरे, तालुका शिरूर, जिल्हा बीड। अच्छा, काल वडीगोद्रीमध्ये जे प्रकरण घडलंय, जे मराठा बांधव या आंतरवाली सराट या ठिकाणी येत असताना तिथं हाके पाटलाचं उपोषण वडीगोद्रीला चालू आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की काही मराठा बांधवांनी घोषणा दिल्या, त्याच्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी मारहाण केली किंवा छत्रपतींचा झेंडा वगैरे फाडला, अशी तुमच्या मराठा बांधवांची प्रतिक्रिया आहे। काय तुमचं म्हणणं आहे याबद्दल? आमचं म्हणणं आहे, आम्ही काल त्या रोडने आलो होतो पण आमच्या गाड्या त्यांनी अडवल्या। कशामुळे अडवल्या? त्यांनी त्यांच्या गावात उपोषणाला बसायचं, इथं बसलात, ह्याला काय नाही होत। तिथं बसले ते, पण इथं बी बसले तरी बी त्यांनी गप बसावा। हे आमच्या गाड्या अडू नयेत। आम्ही लहान लहान लेकरं घेऊन आलो त्या रोडने, आमचे झेंडे फाडले त्यांनी, मारामाऱ्या केल्या। कशासाठी केल्या? आम्ही स्वतः आरक्षणासाठी येतोय म्हणून ते बी आरक्षणासाठी बसलेत, आम्ही बी आरक्षणासाठी आलोत ना। काय गरज होती त्यांना काल आमची वाहनं अडवायची, झेंडे फाडायची? झेंडा फाडा म्हणजे का त्याला सोपं वाटलं का? त्याला म्हणायचं झेंडे फाड्यावर आरक्षणाला बस, मग तुला सांगतात काय आहे ती? तुमचं म्हणणं काय सरकारला? आता आमचं म्हणणं आहे सरकारला 2 दिवसात जर आरक्षण नाही दिलं तर सूर्य चंद्र तारे आहे तोपर्यंत गुलाल उधळून देणार नाही। त्याला ध्यानात ठेवा म्हणा। आमचं म्हणणं आहे। तुझं काय म्हणणं आहे? गणेश पाराजी मडके, मी गेवराईचा। अच्छा, काल वडीगोद्री या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यामध्ये खूप मोठा संघर्ष असा निर्माण झाला होता। काय असं प्रकरण घडलं होतं? काल तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर होता। हो। खरी परिस्थिती काय होती? खरी परिस्थिती म्हणजे विषय असा आहे की आपले मराठा समाजाचे आंदोलक इकडे येत होते। इकडे येत असताना ते घोषणाबाजी करायला लागले। घोषणाबाजी करता करता आपल्यातल्या एक जणांनी घोषणा दिली की त्यांनी दिली म्हणून, दिल्याच्या नंतर ते डायरेक्टच खाली आले आणि ते झेंडा वळला, झेंडा फाडला, मारहाण केली, धक्काबुक्की केली। ते प्रकरण झालं की अजून एक 15-20 मिनिटांनी एक मोटरसायकलवर आपलेच बांधव येत होते, त्यांना पण हाणमार केली आणि खाली ढकललं। ते मनसेचे जिल्हाध्यक्ष होते, कोण रस्ता पूर्ण बंद केलेला आहे सध्या। रस्ता बंद, पोलीस काय करत? पोलीस त्यांना सहकार्य करते। नाही, पोलिसाची सहकार्याची भावना त्यांना आहे, आपल्या लोकांना काहीच नाही। अनुस्तर्माच्या पात येतं आणि नंतर ते आडे येतात।
हाणूस तरी एवढे पोलीस असताना काय करते तो? माझं नाव बालासाहेब विनायकराव शेंडगे, मी पुरुषोत्तमपुरी येथील आहे, माजलगाव तालुका. कालचं जे प्रकरण झालेलं आहे, ओबीसी मराठा जो वाद आला आहे, याला मुळात म्हणजे पोलीस प्रशासन जबाबदार आहे असं माझं मत आहे. कारण की पोलीस प्रशासनाने जर त्यांना तिथं उपोषणाचं जर परवानगी दिली नसती तर आम्हाला मराठा समाजाला जे यायचा जो मेन रस्ता आहे तो ब्लॉक झाला नसता किंवा दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला नसता. पण याला पूर्णतः जबाबदार गृहमंत्री असलेलं जे गृहमंत्र्याचं जे खातं आहे देवेंद्र फडणवीसचं, पोलीस प्रशासन याला सगळ्यात मोठं जबाबदार आहे. ज्या वेळेस आमचं इथं मराठा समाजाचं आंदोलन चालू असताना त्याच गेटवरती त्याच येशीवरती दुसऱ्या समाजाचं आंदोलन उभं करणं हे सर्रास चुकीचं आहे. आणि त्यामुळेच आमचा मराठा समाज काल तिथून येत असताना तिथल्या ओबीसी बांधवांनी म्हणा किंवा त्या हाके साहेबांच्या कोणी बांधवांनी म्हणा आमच्या समर्थकांनी आमच्या मराठा समाजाच्या बांधवाला आवडच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली. विशेषतः मोटरसायकलवर बसलेल्या बांधवाला मारहाण केली आणि त्याच मोटरसायकलवरती झेंडा ओढला. हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे माझ्या माहिती दिसतो. आता सध्या आपण आहोत वडीगोद्री या ठिकाणी. माननीय लक्ष्मण हाकेसाहेब वडीगोद्री या ठिकाणी उपोषणात बसले आहे आणि काल या ठिकाणी ओबीसी आणि मराठा बांधव यांच्यामध्ये खूप मोठा संघर्ष निर्माण झाला होता आणि आज या ठिकाणी पूर्णपणे वातावरण शांत आहे. पोलिसांनी हे प्रकरण चांगल्या प्रकारे हाताळलेलं आहे. आपण हाकेसाहेबांना विचारू का त्यांची काय प्रतिक्रिया आहे. हाकेसाहेब, काल जे प्रकरण घडलं होते ओबीसी आणि मराठा बांधव यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला होता, काय असं कारण होतं ज्याच्यामध्ये हा संघर्ष निर्माण झाला होता? काल इथून आमच्या मंडपासमोरून रॅलीनं लोक येत होते. शांततेत दिवसभर येत जात होते, परंतु दुपारच्या दरम्यान काही लोकांनी मंडपासमोर उभं राहून आरवाच्या भाषेत घोषणा देण्यास सुरुवात केली. मग आरवाच्या भाषेत घोषणा द्यायला सुरुवात केल्यानंतर ओबीसी बांधवांनी काही दारू पिलेल्या माणसांना 1-2 चापटा मारल्या. ही रिॲक्शन होती. मुळात आम्ही त्यांच्या कुठल्याही आंदोलनाकडे जाऊन कधीही आम्ही घोषणाबाजी करत नाही. आणि खूप झालं ना, आता किती दिवस अन्याय सहन करायचा, किती दिवस तुमची आरेरावी सहन करायची. आम्हाला पण भावना आहेत, त्यामुळे आम्ही जशास तसं उत्तर देऊ त्यांना. हाकेसाहेब, त्यांचं असं म्हणणं आहे का तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी छत्रपतींचा झेंडा वगैरे असं फाडलं, त्यांचा असा आरोप आहे का जाणून बुजून तुमच्यावर ते आरोप करतायत का दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होऊन काही दंगली घडावा, असं काही सरकारचं किंवा कोणाचं काही याच्यामध्ये षडयंत्र आहे का? मोबाईलमध्ये सगळे फुटेज आहेत, त्यामुळं मोबाईलमध्ये झेंडा फाडला का काय केलं ते दिसतंय. त्यामुळे उगाच नाहक आरोप करायचे. शिवाजी महाराज तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त प्रिय आहेत आणि छत्रपती शिवरायांच्या राज्यासाठी आम्ही जीव दिला आहे. तुम्ही निजामाच्या आदिलशाच्या बादशाच्या तिकडे चक्रा करत होता, त्यामुळे शिवाजी महाराजांचं प्रेम आम्हाला आहे. त्यामुळे त्या कॅमेऱ्यामध्ये त्या फुटेजमध्ये दिसतंय कुठे फाडला आहे झेंडा, काय झालं आहे नक्की, तुम्ही कशाला आला होता आमच्या इथं शिव्या द्यायला. हा विषय आहे. छत्रपती शिवरायांच्या झेंड्याचं पावित्र्य राखणं हे काम आहे तुमचं. आम्ही पावित्र्य राखतो. छत्रपती शिवाजी महाराज अख्ख्या महाराष्ट्राचे आहेत, अख्ख्या देशाचे आहेत. तुमच्या मालकीचे आहेत का छत्रपती शिवाजी महाराज? आम्ही कुठे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं हनन होईल असं वागतो का? त्यामुळं ज्यांनी झेंडा हातामध्ये घेतला आहे त्यांनी त्या झेंड्याचं पावित्र्य राखणं त्यांचं काम नाही का? तर आज जे वातावरण शांत आहे याच्यामध्ये पोलिसांची भूमिका आज मला चांगली दिसते. त्यांनी प्रकरण चांगल्या प्रकारे हाताळलेलं आहे. याच्याबद्दल काय म्हणणं? पोलीस पहिल्या दिवसापासूनच व्यवस्थित आहेत आणि चांगलं सहकार्य करत आहेत. फक्त त्यांना त्यांचं काम करू द्या. जरांगेंनी शंभूराजे देसाईंना फोन करायचा आणि त्यांनी पोलिसांना फोन करायचा. हे परवा दिवशीच अशा घटना घडल्या होत्या. त्यावेळी जर ऐकलं असतं जरांगेच्या हट्टापायी त्याला इथूनच यायचं होतं. तुम्ही काढताय का नाही तर मी तिकडे येतो असं म्हणाले जरांगे. चितावणी कोण देत आहे? जरांगे देत आहेत आणि जरांगेनंच माणसं पाठवली इकडं, म्हणून या गोष्टी घडल्या ना. ठीक आहे. आपल्याबरोबर वाघमारे साहेब आहे, यांची थोडक्यात आपण प्रत्येक घेऊ. कालचे जे प्रकरण घडलं होतं याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती द्या. काय कारण असं घडलं होतं जे वातावरण दोन्ही समाजामध्ये निर्माण झालं? हे बघा, या राज्यातील जातीवादी मुख्यमंत्र्याला आमचा आवाज दाबण्यासाठी आणि कुठंतरी आमची हत्या करून ओबीसींची चळवळ बंद करायची, ओबीसींचा आवाज बंद करण्यासाठी हे जरांगेच्या झुंडशाहीमार्फत मुख्यमंत्र्यांनी केलेलं हे मोठं षडयंत्र होतं. परंतु ओबीसी समाज आता जागा झाला आहे, जागरूक झाला आहे.
ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी सर्व व्यवस्थित हाताळल्या आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा व्यवस्थित हाताळल्या. अन्यथा नक्कीच ह्या गुंडगिरीच्या आणि झुंडशाहीच्या नादात कुठेतरी दंगल करण्याचा प्रयत्न करून याच्यामध्ये नक्कीच आमच्यासारख्या आंदोलकांची हत्या करायची. एकतर आम्ही चुकीच्या कुठल्याही प्रकरणात सापडू शकत नाहीत, आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करतो, आमच्यावर काही त्यांना गुन्हे दाखल करता येत नाहीत, काही नाही, म्हणून आमची डायरेक्ट हत्या करायची. कारण आम्ही राज्य सरकारला खरं बोलून राज्य सरकारच्या काय म्हणते त्याला झोंबतोय म्हणून त्यांनी हे मोठं षडयंत्र केलं होतं. त्याला काल ओबीसी समाज बांधवांनी, ओबीसींच्या समन्वयकांनी, ओबीसींच्या समर्थकांनी आणि पोलीस प्रशासनाने व्यवस्थितरित्या हाणून पाडलेले ते षडयंत्र. हे होते आपले वाघमारे, प्राध्यापक वाघमारे साहेब आणि हाके साहेब यांनी तिखट अशी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी आपलं मनोगत खरोखर व्यक्त केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये सरकारला लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न हे निर्माण होत आहे, यांना चांगल्या प्रकारे हाताळता येत नाही आणि तिकडचे पण लोक मराठा समाजाचे हे सरकारला दोषी देत आहे आणि ओबीसी बांधवसुद्धा सरकारला दोषी देत आहेत. तर निश्चितपैकी मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि कुठेतरी तेढ निर्माण व्हावं नाही याची दखल घ्यावी. दिव्य महाराष्ट्रासाठी मुजीब पटेल, वडीगोद्री, जालना.